करूया बातमी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे। प्रशांत कोरटकर विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावली आहे। त्याचा पासपोर्ट पत्नीकडून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान कोरटकर देशाबाहेर गेला नसून तो महाराष्ट्रातच असल्याचं सांगण्यात येत आहे। कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस बजावण्यात आल्यानंतर ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याचाही शोध घेतला जातोय। कोरटकर राज्यातच असून तो नागपुरात लपल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलीस यंत्रणेचं काम करतायत। कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशाचा भाग नाही। आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये। पण त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे पक्षाचे कुणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो। बघा, असं आहे की हे सगळे मनगडाचे आरोप आहे। कोणताही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही। आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य आहे, इथे या प्रकारचं कोणत्याही चुकीला माफी नाही। आणि 100% आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या 2-4 दिवसात प्रशांत कोरटकरच्या हातात बेड्या राहतील।